मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जातं. पण स्वतः ओमराजेच आता म्हणतात की आपण अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळं कालपासून शिंदे गटामध्ये चिंता आहे, तर उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा आशेचा एक किरण चमकलेला आहे. पण आता ओमराजे यांनी काहीही निर्णय घेतला तरी सुद्धा त्यांचा राजकीय खेळ मात्र खल्लास झाल्याचं म्हणावं लागेल. किमान त्या दिशेनं तरीही त्यांची सगळी राजकीय वाटचाल सुरू झालेली आहे. गेल्या 4-5 दिवसामध्ये खासदारांच्या फुटण्याबाबत ज्या हवेतल्या गप्पा मारल्या जात आहेत ना, पण यामध्ये खरंच नेमकं काय खरं आहे याचा एक पुरावा सुद्धा अजून समोर आलेला नाही. या 6 खासदारांनी लोकसभेमध्ये आपला वेगळा गट निर्माण केलेला आहे. अध्यक्षांनी सुद्धा या गटाला मान्यता दिलेली आहे. असं सगळं जे काही सांगितलं जातं एकतर त्या बातम्यात किंवा मग कुठल्या तरी ठराविक नेत्यांच्या तोंडी, प्रत्यक्षात कुठलाही अधिकृत फोटो स्वाक्षरीचं पत्र अजून तरी समोर आलेलं नाही आणि जाहीर पक्षप्रवेश तर झालेलाही नाही. इकडं उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीलाही हे खासदार गैरहजर राहिलेले आहेत. म्हणजे सध्या तरी हे खासदार तांत्रिकदृष्ट्या ठाकरे यांच्यासोबत नाहीत आणि शिंदे यांच्यासोबतही नाहीत. मतदारसंघातून प्रचंड बदनामी आणि प्रखर रोष मात्र ओमराजे निंबाळकर यांना सहन करावा लागत आहे. अशी सगळी राजकीय परिस्थिती असताना वडिलांच्या हत्येचा निकाल ओमराजे यांच्या विरोधामध्ये गेला. एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय अस्तित्वालाच आता एक मोठा धोका उत्पन्न झालेला आहे. एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय राजकीय दृष्ट्या योग्य असल्याचं सांगणारे ओमराजे कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यावर म्हणायला लागले, आपण कोणताही निर्णय अजून घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलून 2 दिवसामध्ये हा निर्णय घेऊ, असं म्हणजे खरं तर अगदी मोघम स्वरूपाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. धाराशिवच्या गल्ली बोळात मात्र त्यांची प्रचंड बदनामी होत आहे. अहो, जे लोक ओमराजेंना डोक्यावर घेऊन नाचले त्यांनीच आता पायदळी फेकून दिलेले आहे. ओमराजे यांच्या राजकीय प्रतिमेला हा खूप मोठा धक्का लागलेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. त्यांच्या राजकारणाचा पाया सुद्धा या हत्याकांड प्रकरणावर उभा राहिलेला होता. कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यामुळे ते प्रचंड हताश झालेले आहेत. त्यातच राजकीय आघाडीवर त्यांनी घेतलेला निर्णय आत्मघातकी पाऊल ठरू लागलेला आहे आणि हे पाऊल आता त्यांना आणखी गर्तेत ढकलणारं ठरू लागलेलं आहे. ओमराजे शिंदे गटात गेले तरी ते महायुतीचा घटक बनतील, पण त्याच महायुतीत त्यांचे पारंपरिक विरोधक पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील हे आधीच महायुतीत ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळं शत्रू बरोबर सख्य करण्याची नामुष्की त्यांच्यावर येणार आहे. ज्यांच्या विरोधामध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नेतृत्व उभं राहिलं, ज्यांच्या विरुद्ध ते लढले, आमदार झाले, खासदार झाले, त्यांच्या शेजारी जाऊन बसण्याची वेळ येईल, त्यांच्याशी जुळवूनही घ्यावं लागेल. आणि अशी सगळी तडजोड कार्यकर्त्यांना कशी सहन होईल? ज्या दिवशी ओमराजे निंबाळकर महायुतीचा झेंडा हाती घेतील त्याच दिवशी त्यांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि राणा जगजितसिंह यांचे ज्युनियर पार्टनर बनतील ही भीती नाकारता येत नाही. ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तरी पुढच्या लोकसभेला ओमराजे यांना तिकीट मिळेलच याची शाश्वती नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेला. भाजपानं तो राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडला. हा मतदारसंघ आता भाजपा किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडला जाण्याची सुतराम शक्यता नाही. कदाचित कमळ किंवा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची वेळ सुद्धा ओमराजे यांच्यावर येऊ शकते.
आणि कट्टर शिवसैनिक हे अजिबात मान्य करणार नाहीत आणि ओमराजे निवडून येण्याची शक्यता ही शून्यावर येईल. आपला हा निर्णय जरी त्यांनी बदलला आणि त्यांनी पुन्हा जरी ठरवलं की उद्धव ठाकरे यांच्याकडे परत यायचं, तरी सुद्धा मातोश्रीच्या मनाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झालेले आहेत. शिवसेनेमध्ये आणि मातोश्रीवर ओमराजे यांना इतरांपेक्षा काहीसा अधिक मानसन्मान मिळाला, पण यापुढे आता ते शक्य नाही. त्यांच्याकडं कायम संशयाच्या नजरेनं पाहिलं जाणार आणि विश्वासाला तडा गेल्यामुळं पुढच्या वेळी त्यांना तिकीट सुद्धा मिळेल की नाही याची शाश्वती नाही. वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्येची सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली निष्ठा, या दोन शिदोरीवर ओमराजे निंबाळकर यांचं राजकारण चालत होतं. कोर्टाच्या निकालानं पहिली शिदोरी हिसकावून घेतली आणि आता या अपरिपक्व राजकीय टायमिंगमुळे दुसरी शिदोरीही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं शत्रूंच्या छावणीत जाऊन शरण यायचं की स्वग्रही परतून संशयाचं दाट धुकं अंगावर घ्यायचं, या चक्रव्यूहात ओमराजे निंबाळकर अडकलेले आहेत. जिथून बाहेर पडताना त्यांचं राजकारण इतिहास जमा होण्याची शक्यता अधिक दिसते. चक्रव्यूहात फसलेला आणखी एक अभिमन्यू म्हणून सध्या तरी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहावं लागेल. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.